आता लगेच गोळी खा. ही गोळी. आता तुम्ही झोपा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. हळू हळू झोपा. कसला विचार करताय? अहो विचार नका करू, समजा चांगलं होणार आहे. आजी म्हणते माझी जीभ काळी म्हणजे मी जे बोलतो ते होणारच आणि तुम्ही लवकर बरं होणार आहे म्हणल्यावर तुम्ही होणार. हा अरे दिवसभर झोपलेलंच असतो ना, झोप येईना झाली. मग आता काय करायचं? हा मी तुम्हाला गोष्टी सांगू का? म्हणजे मी लहान असताना तुम्ही मला गोष्टी सांगायचा आणि मग मी झोपायचो. आता मी सांगणार. ती चिमणीची सांगतो. ती चिमणी का नाही गोडाऊन मधून एक एक दाना नेत असते पण ती गोष्ट संपतच नाही आणि संपायच्या आधी माणूस झोपतो पण ती नको. एका पिक्चरची गोष्ट सांगू का? टोन्या तुला आवडेल ती सांग. हा एक का नाही हिरो असतो असा माझ्यासारखा. नाही हिरो असतो तुमच्यासारखा. हा आणि का नाही त्याच्यासमोर अशी लय संकट येतात पण तो घाबरतच नाही. सगळ्यांबरोबर भांडणं करतो, सगळ्यांशी लढतो पण त्याला माहितच नसतं की आपण हिरो आहे. त्याला वाटतं आपल्याला काही जमतच नाही. एक दिवशी काय होतं, त्याच्या घरात अशी लय माणसं येतात त्याला मारायला. असा गोल करतात आणि तो असा मध्ये असतो. तो घाबरतो, त्याला कळतच नाही आता आपण काय करावं. मग त्याला आठवतं आपल्याकडे एक बंदूक आहे. मग तो बंदूक काढतो, समजा असं माणसाकडे असं बघतो आणि बघितल्या गोळ्या घालायला सुरुवात करतो. एक डिस्क्याव 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 असा गोळ्या मारत असतो. गुडघ्यावर बसतो असा गोळ्या मारतो. एक डिस्क्याव डिस्क्याव असा गोळ्या मारत असतो वाकडे तिकडे डिस्क्याव. मग कोण इकडेच पळतय कोण तिकडे पळतय. तो माणसाने कळतच ना आता काय करावं. आणि मग नंतर काय होतं माहितीये का, तो असा थांबतो, सगळी लपून बसतात, त्याला कोण काय करूनच झालंय. मग ते अशी येतात आणि त्याच्याशी पायापाशी येतात. आम्हाला मारू नका, आम्ही काय करणार ना तुम्हाला, आम्ही जातो असं म्हणतात आणि समधी पळून जातात. हा तर का नाही असं पिक्चर येते. ती माणसं पळून गेली का नाही असं तुमचा आजार पण पळून जाणार आहे. हा पप्पा तुम्ही लवकर बरं व्हा, आम्हाला गरज आहे तुमची. टोन्या तुला सांगितलं होतं त्या राक्षसाबरोबर तिला पाठवू नकोस म्हणून, पण तू ऐकलं नाहीस माझं. तू का पाठवलंस तिला त्याच्याबरोबर फिरायला? पण ती आल्यापासून बघितलंस तू कशी करायला लागली ती. आई सोनू बरी आहे, तुम्ही नका काळजी करू. कुठं बरी आहे ती? तिचं काय तरी बिघडलंय, ती सांगत नाही पण तिचा चेहरा सांगतोय आपल्याला. तू का पाठवलंस तिला फिरायला त्याच्याबरोबर? अगं तो वाईट माणूस आहे. आपल्या घराच्या अवतीभोवती पण त्याला फिरू देऊ नकोस. अगं वाईट आहे तो. तू फार मोठी चूक केलीस त्याला घरात घेऊन. अगं तुम्ही नसताना तो घरात येतो, माझा जीव घेतला असता त्यानं. हे बघ त्याला तू घरात घेऊ नकोस.
त्याला घरात घेऊ नकोस तू. ठीक आहे आई, खूप रात्र झाली आहे, चला झोपायला. आई ग. काय ग, काय झालं? पोट दुखते का? काही नाही. सोनू, मी 2 दिवसापासून बघते तुझ्या पोटात कळ येते आणि तू लपवतेस माझ्यापासून. दुखणं असं अंगावर काढू नकोस. थांब, मी डॉक्टरांना फोन करते. आई, त्याची गरज नाहीये. मी तुझं काही ऐकणार नाही. थांब तू. काय काय करतेस तू? अगं डॉक्टरांना फोन करतेय. डॉक्टरांना नको फोन करूस. मी बरी आहे आता. चल आपण झोपूया. लग्नाचा विषय काढणार असेल तर आल्या पावलीच परत जा. मला लग्नाच्या भानगडीत पडायचं नाहीये. पडावं लागेल डॉक्टर, कारण मी तुमची पार्टनर आहे. आतापर्यंत तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये मी तुम्हाला मदत केली आहे. इथं पप्पांचा पर जीव जायची वेळ आली. मला त्यांची अवस्था बघवत नाही. त्यांना काय झालं तर आम्ही काय करायचं? आतापासून त्यांच्यासाठी मी काहीच करू शकले नाही. पण नाही, आता मागं हटायचं नाही. डिंपल, तुला हिरोईन व्हायचं होतं. हे लग्नाचं काय काढलंय मध्येच? व्हायचं होतं मला हिरोईन. लई स्वप्न बघितली होती मी. पण तुम्हाला सांगितलं ना, गरिबी लई वाईट असती. आपल्या प्रत्येक स्वप्नांमध्ये ना अडचणी घेऊन उभी असते ती. काल पतूर वाटत होतं की सगळं सोडून द्यावं आणि आपल्या स्वप्नांच्या मागं पळावं, मोठी हिरोईन व्हावं. पण पप्पांकडे बघितल्यावर समजलं, प्रत्येक वेळेस स्वप्नांच्या मागं पळून चालत नाही डॉक्टर. त्यामुळे माझ्या स्वप्नांसाठी मी माझ्या पप्पांना वाऱ्यावर नाही सोडू शकत. डिंपल, हे बघ, तू नीट विचार कर. इमोशनल होऊन काही होत नाही. इमोशनल झाल्यानंतर माणूस चुकीचाच निर्णय घेतो. डॉक्टर, माझा निर्णय झालाय. आता तुम्ही निर्णय घ्या. आणि राहिला विषय माझ्या हिरोईन होण्याचा, तर हे स्वप्न मी सध्यासाठी बाजूला ठेवलंय. डिंपल, यावर आपण दुसरा मार्ग काढू. लग्नापेक्षा पण दुसरं काहीतरी महत्वाचं आहे, जसं की पैसा. तू पैशांचा विचार कर. अहो, मी पैशांचा विचार करते म्हणून तर तुमची पार्टनर झाली आहे ना. आणि राहिला विषय आपल्या लग्नाचा, तर लग्न म्हणजे मला तुमच्यासोबत खरा खरा संसार करायचा नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, आपल्याला खोटं खोटं लग्न करायचंय. आपल्याला कुठल्याच बंधनांमध्ये, कुठल्याच भावनांमध्ये अडकायचं नाहीये. हे बघा डॉक्टर, उद्या हेच लग्न आपल्याला लय फायद्याचं ठरणार आहे. म्हणजे उद्या तुमच्यावर कुणी संशय घेणार नाही की तुम्ही इतर बायकांना फसवता. समजलं का? तो तर आता पण कोणी घेत नाही, कारण मी कुठलाच पुरावा मागे ठेवत नाही. वय असं तुम्हाला वाटतंय? तुम्हाला या वाड्यात राहायचंय ना, मग मी सांगल तेच करायचं. आणि तुम्ही जर माझ्याशी लगीन नाही केलं आणि माझ्या पप्पांना जर काय झालं ना, तर तुमचे सगळे कारनामे बाहेर काढील म्या. मग तुम्हाला जेलमध्ये जायला 1 सेकंद पण लागणार नाही. त्यामुळे जो काय निर्णय घ्याल ना, तो योग्य विचार करूनच घ्या. समजलं?
चल लवकर तयार हो, आपल्याला बाहेर जायचंय. बाहेर कुठे? दवाखान्यात. मी तुला सांगितलं ना, मी नाही येणार दवाखान्यात. मला डॉक्टरांची भीती वाटते. म्हणून अशीच आजारी पडून राहणार आहेस का? रात्रभर तळमळत होतीस, तुझ्या ओटीपोटात दुखत होतं तर मला सांगितलं का नाहीस ग? आई पण आता नाही दुखत आहे ना, आता बरं वाटतंय मला. मग आता काय परत आजारी पडायची वाट बघतेस का? ते काय नाही, आपल्याला एकदा डॉक्टरांना दाखवावंच लागेल. चल पटकन तयार हो. आई मी सांगितलं ना, मी नाही येणार आहे. तू अशी हट्ट का करतेस ग? हट्ट तू करतेस, अशाने आणखी तब्येत बिघडेल तुझी. 2 दिवस झाले तुझ्या ओटीपोटात दुखतंय आणि काही झालं नाही म्हणतेस. मी तुझे नको ते हट्ट नाही पुरवणार. तुला डॉक्टरांकडे यावंच लागेल. चल आवर लवकर. ओ जरा बघून चाला की. हा का, तू एवढीची आहे ना, दिसलीच नाही मला. मी काय एवढी बारकीशी आहे का तुम्हाला दिसण्यासारखी? नाही नाही, चुकलं माझं, चुकलं. येऊ मी? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मग तुम्ही जावा. तू काय नावा टोल नाका खोललाय का? तिथं पैसे द्यावे लागतात, इथं उत्तर द्यावं लागतंय. बघ, मला उत्तर येत असेल ना तरच देणार मी. हा, ती पांढरी चप्पल का काढली तुम्ही? माती लागून खराब होणार ना ती. लगेच बोललेली दिसणार. केसात असं का अवतार केलंय? एवढी का वाढवली ती? मी माझ्या मावशीला सांगू, ती मस्त कापल केस तुमची. तुमचं त्या माणसाकडे सारखं काय काम असतं? ए टोल नाका, थांब. किती प्रश्न विचारशील? आणि तू मला एक प्रश्न विचारणार होती ना, किती प्रश्न विचारलेस ग? चल, काम आहे मला. नामदेवराव कम्मागडे, बघा. सकाळी सकाळी इकडे पतसंस्थेचं काम नीट चालू आहे ना? नाही ना डॉक्टर, अहो खूप दिवस झाले लोकांचे पैसे डबल नाही केलेत आपण. ते विसरून जातो. लोक आता मागं लागायला लागले डॉक्टर. आपण त्यांना जी मुदत दिली होती ना, ती पण संपली आता. कसं आहे, वेळेवर त्यांना पैसे दिले तर ठीक आहे, नाहीतर ते पतपेढी बी फोडतील. लय येड्या डोक्याचे लोक आहेत आमच्याकडे, देऊन टाका ना त्यांचे पैसे. नाम्या, तुला असं वाटतंय का मी मुद्दाम पैसे डबल करून देत नाहीये? नाही नाही, अरे असं काहीच नाहीये. या गावात मी लोकांची सेवा करण्यासाठी आलोय आणि मी तेच करतो, वेगळं काहीही करत नाहीये. तू काही काळजी करू नको. माझं कंगणी बाबांशी बोलणं झालंय. कंगणी बाबा म्हणाले आत्ताची वेळ योग्य नाहीये पैसे डबल करून देण्यासाठी. जर का आपण आता पैसे डबल करून दिले तर ते त्यांना लाभणार नाहीत. आता मला सांग, आपण पैसे डबल करून दिले आणि त्या पैशांचा समोरच्या व्यक्तीला उपयोगच झाला नाही तर मग काय फायदा? म्हणून नाम्या मी थोडंसं थांबलोय. तुम्ही थांबलायत, पण मी किती दिवस थांबू अजून त्यांना? कसं आता ते प्रेमानं विचारतायत. जास्त वेळ लागला ना तर माझे हात पाय काढा 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 मोड. नाम्या, वेडा आहेस का तू? मी असं कसं होऊ देईन? नाही बाबा, समजा चांगलं होऊ द्या. कुठे चाललीयस? अगं तुला कळत कसं नाहीये? तू का वागतेस माझ्याशी अशी? तुझ्या भल्यासाठीच करते जे काही करते ते. एकदा चेक करून घेऊ म्हणजे कळेल तरी नेमकं काय झालंय ते. आई, कळल्यावर आपल्याला पुरस्कार देणार आहे का कोण? आणि मी सांगते ना तुला, मला बरं वाटतंय आता. सोनू, विनाकारण इथे तमाशा नको करूस. आणि डॉक्टरांना दाखवलं तर काय बिघडणार आहे का तुझं? एवढी का घाबरतेस? या आधी एवढी कधी घाबरली नाहीस डॉक्टरांना तू, आजच का घाबरतेस एवढी? तूही माझ्या या आधी कधी अशी जबरदस्ती केली नव्हतीस, मग आता का करतेस? तू खूप बोलायला लागलीस ना सोनू. खरं सांग, माझ्यापासून नक्की काय लपवतेस? काय विचारते मी? आई, मी काही लपवत नाहीये, पण आता डॉक्टरांकडे नको जाऊया. हा, हाच तुझा त्रास बघवत नाहीये मला. चल डॉक्टरांकडे. आमची अपॉइंटमेंट आहे मॅडम सोबत. नाव काय पेशंटचं? सोनाली. हॅलो मॅडम, सोनाली पेशंट आलेत, पाठवू का त्यांना?
डिंपल, अगं तू एवढी मोठी हिरोईन आणि अशा आजारी बापाची सेवा करायला लागते तुला. बाप लागेल का मला? हाय लागत तुमच्या सगळ्यांची मला. पप्पा काय पण तोंडाला येईल ते बोलू नका. अरे ही कसली लई मोठी हिरोईन र. अरे तू तिला अंगाव खांद्यावर खेळवलंस. माझी लेक म्हणून गावातनं मिरवीत होतात, हातानं चांगला चारत होतात, थुपटून झोपवत होतात, म्हणून ती मोठी झाली. आणि लई मोठी हिरोईन झाली म्हणून काय दिवं लावल्यात होय तिने? आणि तिला कशाला बापाची सेवा करायला लाज वाटत्या? आजी मी नाही बोलले का ग? पप्पा बघितलं ना तुमच्यामुळे आजी किती मला बोलते. जाऊ द्या, गोळी घ्या. नको डिंपल गोळ्या, अगं त्याने तोंड कडू पडते. तर तुला दारू संघ पिय म्हणलं की लगेच घासाखाला उतरल तुझ्या. पियतो का गप? नत्र ना तुझा मुडदाच बसवीन बघ. हीच गोष्ट जरा प्रेमानं सांग ना पप्पांना. अरे प्रेमानं सांगत होते तेव्हा ऐकलं असतं तर ही दिवस आला असता का? अगं खोकतोय त्याला पाणी दे की. जरा पाठ चोळ त्याची. का ऐकत बसलीस नुसतंच? बाबू तू जरा लवकर बरा हो बाबा. तुला अजून लय जबाबदाऱ्या पार पाडायच्या बघ. आणि त्या पार पाडल्याशिवाय मी मरून द्यायची नाही आहे तुला. हा मग पप्पा तर माझ्या लग्नात नाचणार आहे होय की नाही पप्पा? तिच्या लग्नात नाच, सोन्याच्या लग्नात नाच, नातवाच्या लग्नात नाच, सगळ्यांच्या लग्नात आनंदाने नाच. पण माझ्या आधी जर का मला सोडून गेलास ना तर बघा मग. अरे मी मेल्यावर माझ्या चित्ताला आगली द्यायला तरी तू जग. असं आईच्या डोळ्यापुढे लेखाचं जाणं नाही सर होत. आणि लेखाचं मरण ह्याच्यासारखी जगात दुसरी कुठलीच वाईट गोष्ट नाही. बसा. बोला काय होत आहे? डॉक्टर 2 दिवसापासून हिच्या ओटी पोटात दुखते. चल बाळ झोप. डॉक्टर मी बरी आहे आता. आई विनाकारण मला इथे घेऊन आली. हो आपण चेक तर करू, म्हणजे आईचंही समाधान होईल. आणि काही दुखत वगैरे असेल तर गोळ्या औषधं देऊन बरं करू. डॉक्टर दुखतंय. तू बाहेर जाऊन बैस, मी आईकडे गोळ्या लिहून देते. डॉक्टर काय झालंय मला? काही विशेष नाही, हलकसं पोटाचे जळ फुगलेत. आई मी बाहेर बसते. बर. काळजी करण्यासारखं काही नाहीये ना डॉक्टर? तुम्ही तुमच्या मुलीशी बोलता का रोज? म्हणजे ती सगळं बोलते का तुमच्याशी? तुमचं नातं कसं आहे तिच्याशी? म्हणजे आम्ही बोलतो नेहमी. माझं लक्ष असतं तिच्याकडे. तिचे कोणाशी संबंध, म्हणजे ती तिच्या बॉयफ्रेंड बद्दल वगैरे काही बोलली का तुमच्याशी? छे डॉक्टर, तसलं काही नाही. पण तुम्ही असं का विचारताय? हे बघा, मी डॉक्टर असल्या कारणाने तुमच्यापासून काही लपवणार नाही. तुमच्या मुलीचे नुकतेच कोणाशी तरी संबंध आलेले आहेत आणि ते चुकीच्या पद्धतीने. नीट खबरदारी न घेतल्यामुळे तिच्या पोटात दुखतं. काय?